माझ्या मते मी त्यांच्यासोबत काम केलंय असा दावा करणार नाही, कारण तो फार मोठा माणूस होता. पण आम्ही दोघंही एकाच वेळेला राज्यसभेमध्ये होतो. मी 2018 ते 2024, पण ते 1991 पासून होते. ते अर्थमंत्री सुद्धा होते. त्यावेळेला मी इकॉनॉमिक टाइम्सचा वार्ताहर होतो आणि त्यावेळेला मी त्यांची मुलाखत वगैरे घेतलेली आहे. पण त्यांच्या कारकिर्दीतला एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा हा खूप लोक नीट लक्षात घेत नाहीत. म्हणजे ज्या वेळेला 2008 आंतरराष्ट्रीय संकट अर्थव्यवस्थेवर आलं, एकूण म्हणजे अमेरिकेतल्या बँका बुडाल्या, अमेरिकेतल्या बँकांना आधार देण्यासाठी त्यांच्या सरकारला अर्थसंकल्पात काही द्यायला लागल्या सवलती त्यांना. अशा अवस्थेमध्ये काही काही जगातले देश कोसळले. इथिओपिया असेल, आयर्लंड असेल, हे सगळे देश अर्थव्यवस्थेने कोसळले. म्हणजे त्यांचं सगळं जे काही कमावलेलं होतं तोपर्यंत ते गेलं, लयाला गेलं. आपले जे रघुराम राजन गव्हर्नर होते पूर्वी, ज्यांना मनमोहन सिंगांनी आपल्याकडे गव्हर्नर केलं होतं, त्या रघुराम राजननी त्याच वेळेला सांगितलं होतं, म्हणजे ही घटना घडायच्या आत, आंतरराष्ट्रीय अरिष्ट यायच्या आत, की असं अरिष्ट होण्याची शक्यता आहे. म्हणजे त्यांना एक प्रकारे ते दिसलेलं होतं अर्थकारणाच्या अभ्यासातनं. त्यांना मनमोहन सिंगांनी इकडे आणलं. त्यांनी आणि मनमोहन सिंगांनी मिळून आपली अर्थव्यवस्था अशी ठेवली की ते आंतरराष्ट्रीय अरिष्ट सगळ्या जगाला भोवलं, पण भारताला भोवलं नाही. आता माझ्या मते ह्याच्याबद्दल आपण त्याला प्रचंड धन्यवाद दिले पाहिजेत. नाहीतर आपल्याकडच्या सगळ्या बँका पण बुडल्या असताच्या. अमेरिकेतल्या बँका बुडू शकतात, तर आपल्याकडच्या का नाही बुडणार? त्यामुळे मला वाटतं की ते त्यांचं फार मोठं योगदान मनमोहन सिंग आणि अर्थातच रघुराम राजनचं सुद्धा आहे. दुसरी घटना म्हणजे डाव्यांचा विरोध, उजव्यांचा विरोध, काही काँग्रेस पक्षातल्या लोकांचा सुद्धा आशंका होती इंडो US न्यूक्लिअर डीलला, भारत अमेरिका अणु कराराला. तरीसुद्धा मनमोहन सिंगांनी त्याचं महत्त्व पटवून देऊन ॲटॉमिक एनर्जीचे अनिल काकोडकर आहेत त्यांना आणून तिकडे जॉर्ज बुशशी चर्चा करून, जॉर्ज बुश तसं म्हटलं तर रिपब्लिकन पक्षाचं आहे, त्यांचं भारताबद्दल फारसं चांगलं मत नसतं रिपब्लिकन पक्षाचं. निक्सन आणि किसिंजर तर भारताच्या विरोधातच असायचे, ते पाकिस्तानची मदत करायचे. अशा रिपब्लिकन पक्षाच्या जॉर्ज बुशशी चर्चा करून इंडो US डील घडवून आणला. त्यांना वाटलं आपण आता अमेरिकेच्या, म्हणजे विरोधकांना असं वाटलं की आता आपण अमेरिकेच्या आहारी जाऊ. प्रत्यक्षात तो डील झाल्यानंतर आपल्याकडे फ्रेंच आणि रशियन तज्ज्ञ आणि प्रकल्प आले, केवळ अमेरिकेचे नाही. त्यामुळे अमेरिकेचे आपण लाचार होऊ ही भीती जी घालण्यात आलेली होती ती पण अत्यंत चुकीची होती. त्यामुळे मनमोहन सिंगांच्या कारकिर्दीतलं दुसरं अत्यंत महत्त्वाचं म्हणजे जसं आंतरराष्ट्रीय अरिष्टापासून आपल्याला वाचवलं, तर इंडो US न्यूक्लिअर डील हे अत्यंत महत्त्वाचं पाऊल त्यांनी उचललं. कधी विसरणंच शक्य नाही अशी व्यक्ती. कारण त्यांनी, तुम्ही पाहिलं असेल ते मीडियासमोर जास्त यायचे नाहीत. त्यांनी प्रेस कॉन्फरन्सेस घेतल्या, मोदी काहीच प्रेस कॉन्फरन्सेस घेत नाहीत. आणि ते म्हणतात, सगळे विरोधक म्हणायचे की हे मौन व्रत पाळणार आहेत मनमोहन सिंग. परंतु जेवढे मनमोहन सिंगांनी प्रेस कॉन्फरन्सेस घेतल्या, अगदी मोठ्या दिल्लीच्या विज्ञान भवनमध्ये, नेहरू सेंटर अशा त्यांनी घेतलेल्या आहेत प्रेस कॉन्फरन्सेस. अत्यंत सभ्यपणे, शांतपणे, मायक्रोफोन होतो म्हणून त्यांचा आवाज येऊ शकायचा, इतक्या हळू आवाजात ते बोलायचे, पण धोरण अत्यंत स्पष्टपणे समजून सांगायचे. मोदींनी लक्षात घेतलं पाहिजे की त्यांनी प्रेस कॉन्फरन्सच होत नाही. कित्येक ठिकाणी ते परदेशात जातात तर प्रेसला नेत सुद्धा नाहीत. बहुतेक ठिकाणी ते एकटेच जातात किंवा प्रेसने स्वतःच्या जीवावर यावं त्याप्रमाणे प्रेसवाले जातात. मुद्दा तो नाही. ज्याला मीडिया फ्रेंडली म्हणतात, पीपल फ्रेंडली म्हणतात, मनमोहन सिंग लोकांमध्ये जायचे, आदिवासींमध्ये जायचे. आता अशा प्रकारचं डायरेक्टली लोकांमध्ये जाणं आणि रेडिओवरनं मन की बात सांगणं किंवा टीव्हीवरनं, यात खूप फरक आहे. मनमोहन सिंग डायरेक्ट लोकांमध्ये जायचे आणि त्यांनी आपलं लहानपण किती गरिबीत होतं याचा तमाशा केला नाही. ते खेड्यामध्ये जेव्हा राहत होते तेव्हा काही परिस्थिती त्यांची उत्तम नव्हती. पाकिस्तानच्या त्या खेड्यामध्ये साधी अगदी गरीब परिस्थिती होती. पुढे हा मनुष्य ऑक्सफर्डमध्ये जातो, केम्ब्रिजमध्ये जातो, तिकडे डॉक्टरेट मिळवतो आणि राष्ट्राध्यक्ष ओबामा अमेरिकेचे असं म्हणतात की मी अर्थशास्त्रामध्ये मनमोहन सिंग यांना गुरु मानतो. आता असं एखाद्याचं वर्णन राष्ट्राध्यक्ष अमेरिकेचा करतो, अशा माणसाला भारत कधी विसरणंच शक्य नाही. जरी यांनी किती प्रयत्न केला, ते नेहरूंनाही विसरवायचा प्रयत्न करतात, तर मनमोहन सिंगांनाही करतील. ते होऊ शकणार नाही. एक वेळ लोक मोदीला विसरतील काही वर्षांनी, टीकाही करतील, त्यांच्याच पक्षातले लोक खूप नाराज आहेत त्यांच्यावर, पण मनमोहन सिंगांना विसरणं शक्य नाही. हा जो आत्ताचा आपल्याला नवा मध्यमवर्ग दिसतोय ना, हे शॉपिंग मॉल्स, आयनॅक्स, आयमॅक्स, या विविध प्रकारच्या मोटारींचे सगळे ब्रँड्स, हे नव्हते 1991 पूर्वी. त्यावेळेला फक्त 3च मोटारी होत्या, अँबॅसेडर, मारुती आणि ती दुसरी एक होती
बस तेवढे 3च ब्रँड फॅट, या 3च ब्रँड होते. आता तुम्हाला जवळजवळ 70 ब्रँड आहेत रस्त्यावरती फिरणारे. हे ब्रँड आले, टू व्हीलर स्वस्त झाल्या. हे सगळं केवळ मनमोहन सिंगांच्यामुळे झालं. कॉम्प्युटरायझेशन झालं, मॉडर्नायझेशन झालं. आधार कार्डची संकल्पना त्यांची आहे, पण आधार कार्डची त्यांची संकल्पना आणि यांची संकल्पनात फरक आहे. यांनी आधार कार्ड तुमच्या आमच्यावरती वॉच ठेवायसाठी वापरलेलं आहे, त्यामुळे त्यात बरेच काही काही घटक ॲड केलेले आहेत. मनमोहन सिंगांच्या काळातलं आधार कार्ड हे मुख्यतः आपल्याला रेशन वगैरे अशा ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्याच्यासाठी ते आधार कार्ड होतं. ती कल्पनाच मुळे मनमोहन सिंग आणि नंदन नीलकणी यांनी राबवली. आता मात्र त्याचं पूर्णपणे विपरीत स्वरूप आपल्याला दिसतंय. आता एका अर्थाने असं म्हणता येईल की मनमोहन सिंगांची ही ओळख कदाचित आत्ताच्या नव्या पिढीला नव्याने करून घ्यायला लागेल, कारण त्यांनी तो काळ पाहिलेला नाही. जी मुलं आत्ता वर्ष 16 म्हणजे 18ला मतदान सुरू होतं, 16 ते 25 किंवा 16 ते 30 मध्ये आहेत, त्यांनी मनमोहन सिंगांची कारकीर्द तशा जाणतेपणाने पाहिलेली नाही. त्यामुळे त्यांना ती समजून सांगायला लागेल. ती नीट समजून सांगितली नाही तर त्यांचेही गैरसमज या प्रचार यंत्रणेमुळे होतील. परंतु मला वाटतंय की लवकरच ते जागे होतील आणि त्यांना मनमोहन सिंगांचं योगदान किती महत्त्वाचं होतं, देशाच्या हिताचं होतं हे कळेल.